अजित पवारांच्या कुटुंबालाही वाटते घातपाताची शक्यता. पार्थ पवार आणि पवार कुटुंब घेणार पंतप्रधान मोदींची भेट. बीएसआरची सर्व विमानं रोखण्याची करणार मागणी, सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या विमान अपघाताचा सीआयडीकडून तपास. बीएसआर व्हेंचरचा मालक व्ही.के. सिंगची सीआयडीकडून तब्बल 8 तास चौकशी. धर्मांतर विरोधी कायद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी. कायद्यात 5 लाखांचा दंड आणि 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद. याच अधिवेशनात कायदा पारित होणार, नितेश राणेंची माहिती. राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक बिनविरोध. मवियाकडून शरद पवार, राष्ट्रवादीकडून पार्थ पवार तर शिवसेनेकडून ज्योती वाघमारे राज्यसभेवर. कोपरखैरण्यात खासगी शिकवणीचा स्लॅब कोसळला. ढिगाऱ्याखालून 19 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश, एकाचा मृत्यू. मुंबईचा ऐतिहासिक वारसा असलेल्या बेस्ट बस धूळखात उभ्या. 69 लाखांचा खर्च करून उभारलेल्या बसेसची दुरावस्था, मुंबईकरांचा संताप. भारत सरकारकडून खामेनींच्या मृत्यूवर शोक व्यक्त. भारताच्या परराष्ट्र सचिवांची इराणी दूतावासाला भेट. भारताकडून इराणबाबत पहिल्यांदाच भूमिका जाहीर. आणि क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक जोडी विवाहबद्ध. अर्जुन तेंडुलकरांच्या लग्नात सेलिब्रिटी, उद्योगपती आणि नेते यांची हजेरी. राज्यसभेच्या उमेदवारीवरून शिवसेनेतली नाराजी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पक्षाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. ज्येष्ठ आणि अनुभवी नेते स्पर्धेत असताना वाघमारेंनी उमेदवारी मिळवल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. आता एखादी गोष्ट घडली नाही मनासारखी तर नाराजी ही आपोआप नैसर्गिक आहे. परंतु त्यामुळे काय अकस्ताळीपणा करणं किंवा आणखी काय करणं हे काय माझ्या नेचरमध्ये बसत नाही. मी इच्छुक होतो, मी माझी कैफियत मांडली, इच्छा व्यक्त केली, कारणं सांगितली का मला पाहिजे. शिवसेनेतल्या ज्येष्ठ नेत्यांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. पक्षानं ज्योती वाघमारेंना उमेदवारी दिल्यामुळे आनंदराव अडसूळ आणि गजानन कीर्तीकर यांनी त्यांच्या भावना उघडपणे व्यक्त केल्या. त्याचं कारणही तसंच होतं. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेत आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तीकर, राहुल शिवाळे आणि शायना इन्सी यांची नावं चर्चेत होती. मात्र या सर्व नावांवर फुलस्टॉप लावून अचानक ज्योती वाघमारेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे आनंदराव अडसूळ त्यांची नाराजी लपवू शकले नाही. इच्छुक म्हणजे मी राईटफुल इच्छुक होतो. कारण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मागची निवडणूक मला अमित शहानी लढायला दिली नाही आणि मोठी ऑफर दिली की तुम्हाला आम्ही गव्हर्नर किंवा तत्सम एखादं पद देऊ, पण ही निवडणूक लढू नका. आणि तशा प्रकारचं तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लेखी प्रस्ताव त्यांनी घेतलेला आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी नाराजी नसल्याचं सांगितलं. मात्र आपली कैफियत एकनाथ शिंदेंकडे मांडल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मी इच्छुक होतो, मी माझी कैफियत मांडली, इच्छा व्यक्त केली, कारणं सांगितली का मला पाहिजे. पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा सामाजिक समीकरणं जी असतात, महिला, बहुजन समाज, सुशिक्षित, ह्या गोष्टीसाठी प्राधान्य दिलं गेलं, त्याचं मी स्वागत करतो. ज्येष्ठ नेत्यांची कैफियत आणि नाराजीच्या पार्श्वभूमीवर ह्या लाडक्या बहिणीची उमेदवारी असल्याची प्रतिक्रिया ज्योती वाघमारेंनी व्यक्त केली. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील तमाम महिलांना एक सन्मानाची भेट दिली राज्यसभेच्या या उमेदवारीच्या माध्यमातून. मला वाटतं की माझी उमेदवारी ही केवळ माझ्या एकटीची उमेदवारी नाही आहे, तर महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींची ही उमेदवारी आहे आणि लाडक्या भावानं आपल्या लाडक्या बहिणीला दिलेली ही ओवाळणी आहे. त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे नेते माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे मी मनापासून आभार मानते. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेत अनेक नेत्यांची जोरदार लॉबिंग सुरू होती. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व समीकरणं बदलली. मात्र आता ज्येष्ठ नेत्यांची नाराजी कशी दूर करायची हा प्रश्न
शिवसेनेसमोर निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उन्मेष पाटील यांच्या शिवसेनेमध्ये होणाऱ्या संभाव्य प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतीये. उन्मेष पाटील हे कार्यकर्त्यांना फोन करून आपल्याला भाजप विरोधात काय करायचंय, काम करायचंय असं आवाहन करतायत. यावरनं भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. उन्मेष पाटील यांच्या पक्षप्रवेशाला आमचा विरोध नाहीये, मात्र राज्यामध्ये भाजप आणि शिवसेना महायुती म्हणून एकत्र काम करत असताना मित्र पक्षाविरोधात काम करायचं आवाहन करणं योग्य नाहीये आणि याबद्दल आपली एकनाथ शिंदेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मंगेश चव्हाण यांनी केली आहे. हेलो सर एक सेकंड पकड़ो। पठान भाई, बोलो बोलो। उन्मेष बात कर रहा हूँ, उन्मेष पाटिल। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। 6 तारीख को अपने को साथ में जाना है, शिंदे साहब के नेतृत्व में प्रवेश करना है। ओके 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 दादा। तो सायगांव से गाड़ी, 1 गाड़ी 2 गाड़ी क्या चाहिए बोलो। हो अपना एजेंडा क्लियर है, बीजेपी के अगेंस्ट अपने को काम करना है। हो चलेगा दादा, कोई बात नहीं। ही वस्तुस्थिती आहे की त्यांचा प्रवेश केल्याने मला काही फरक पडणार नाही. ते आले गेले पक्षात, त्यांनी त्यांचं काम करावं, परंतु ते करत असताना मुस्लिम कार्यकर्त्यांना चिथावून अशा पद्धतीने, म्हणजे की ज्या पद्धतीने भाजपाच्या विरुद्ध भूमिका घ्यायची आहे, मला असं वाटतं की ह्या सगळ्या एकंदरीत ही भूमिका ही कुठेतरी युतीमध्ये मिठाचा खडा टाकणारी असेल. अशा पद्धतीचे वक्तव्य हे पक्षाच्या विचारधारेपासून वेगळीकडे घेण्यासाठीचे प्रयत्न आहेत असं मला वाटतं. सध्या आपण पाहतोय की उन्मेष पाटील हे पक्षप्रवेश करतायत आणि त्या पार्श्वभूमीवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ते आपल्या कार्यकर्त्याशी बोलतायत आणि संवाद साधताना ते म्हणतायत की आपल्याला भाजप विरोधात काम करायचं आहे. तेव्हा हा अत्यंत खळबळजनक दावा त्यांनी केल्यानंतर भाजपकडनं सुद्धा या ऑडिओ क्लिपविषयी काही विधानं केली जात आहेत आणि ते विधान आपण आता पाहिलं. मात्र दरम्यान ही ऑडिओ क्लिप कितपत सत्य आहे हे अजून समोर आलेलं नाहीये, आपण त्याची पुष्टी करत नाही आहोत. मात्र उन्मेष पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करत भाजप विरोधात काम करत असतील. अजित पवार विमान दुर्घटनेप्रकरणी आता रोहित पवारांनी विविध मुद्दे उपस्थित केले आणि घातपाताची शंका उपस्थित केली. आता रोहित पवार प्रमाणेच अजित पवार कुटुंबियांना सुद्धा दादांचा घातपात आहे अशा शक्यता आणि संशय वाटतोय असं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. आता या प्रकरणी पार्थ पवारांसह अजित पवारांचे कुटुंबीय याबद्दल नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत अशी ही माहिती मिळते. अपघाताची सखोल चौकशी व्हावी आणि VSR कंपनीची सगळी विमानांच्या उड्डाणांवर तत्काळ बंदी आणली जावी अशी कुटुंबाची इच्छा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. दरम्यान याबद्दल मिटकरींनी तपासाबद्दल शंका उपस्थित केली आहे, टीकाही केली आहे. कारण अद्यापही CID चौकशीमध्ये, उच्चस्तरीय चौकशीमध्ये कुठलंही फलित महाराष्ट्राला भेटलेलं नाही. नेमकं स्टेटस काय त्या प्रकरणाचं हे अद्याप कोणाला माहीत पडलेलं नाही. आता रोहित सिंगची चौकशी सुरू झालेली आहे. ती कधी सुरू झाली की जय पवारांनी एक व्हिडिओ ट्विट केला जयदादांनी, त्याच्यानंतर VSR व्हेंचरनी त्याला गांभीर्याने घेऊन आता त्याला 1.5 तासापासून चौकशीला घेतलं आहे. आता पुढे असं होऊ नये की त्या रोहित सिंगवर साधारण थातूरमातूर कारवाई करायची आणि मग या प्रकरणाला बंद करायचं, तर हेही महाराष्ट्र खपून घेणार नाही. कारण DGCAच्या अहवालात त्यांची तत्परता आणि गांभीर्य हे महाराष्ट्राला दिसून आलेलं आहे. त्यामुळे आता सुनेत्रा वहिनींनी जर हे सूत्र हाती घेतले असतील तर मला विश्वास आहे की अत्यंत गतीनं आता पुढं आम्ही जाऊ. फक्त पवार कुटुंबच नाही तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांना सुद्धा याबद्दल शंका आहेत आणि याबद्दल बुधवारी रात्री मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामध्ये एक महत्त्वाची घडामोड झाली. राष्ट्रवादीच्या सुमारे 20 आमदारांनी सुनेत्रा पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली आणि या बैठकीमध्ये विमान दुर्घटनेबाबत सादर केलेल्या अहवालांवर चर्चा झाल्याचंही सांगितलं जातंय. DGCAनं सादर केलेल्या अहवालांवर आमदारांनी अनेक शंका उपस्थित केल्या आणि त्याचबरोबर या प्रकरणाचा अधिक आणि सखोल तपास व्हावा अशी मागणी केली गेली. तर आज राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. या बैठकीमध्ये नेमकी चर्चा काय झाली आहे आपण पाहतोय. बैठक झाली आणि या बैठकीमध्ये विमान अपघात प्रकरणी CBI चौकशी कधी करणार अशी आमदारांनी विचारणा केली आहे. त्याचबरोबर विमान अपघाताचा अधिक तपास व्हावा, सखोल तपास व्हावा अशी ही मागणी या आमदारांकडून केली गेली.
त्याचबरोबर सुनेत्रा पवारांकडनं प्रत्येक कामगाराशी स्वतंत्रपणे चर्चा झाली. त्यांची भेट घेण्यासाठी हे आमदार देवगिरीवर पोहोचले होते. अजित पवारांच्या अपघातानंतर मिळालेल्या वस्तू, घड्याळ होतं त्याच्यामध्ये, आणि त्या आमदारांना दाखवल्या गेल्या, त्याबद्दलही चर्चा झाली. त्याचबरोबर अजित पवार यांची चप्पल आणि घड्याळ आमदारांना दाखवलं, जे अपघातानंतर त्या ठिकाणी सापडलं होतं. या अशा अनेक गोष्टींबद्दल चर्चा या आमदारांसोबत झाली आहे.